आपण विदेही आहात, एक लंगोट तरी धारण करा. कारण प्रेमशास्त्राचा प्रचार करण्या हेतूने पूर्ण विदेही राहून होणार नाही, काहीतरी धारण करावं लागेल. शरीरावर वस्त्र धारण केलं, प्राप्त तर झालं, पण आता श्रीमद भागवत द्यायचं कोणाला, ज्यामुळे सामान्यातल्या सामान्य जीवापर्यंत भागवत पोहोचेल. अशा महान भक्ताची परंपरा श्रीमद भागवतांनी पहिले वर्णन केले. चला थोड्या वेळ महाभारताची युद्धभूमी फिरून येऊ, महाभारताची युद्धभूमी पाहून येऊ. ज्या ठिकाणी नुकतंच आत्ताच घनघोर युद्ध संपलंय आणि ज्या घनघोर अशा युद्धामध्ये कौरवांचा हार आणि पांडवांचा दिग्विजय झाला. कारण बऱ्याचदा आपण खूपदा ऐकलं असेल की पांडवांच्या पक्षामध्ये सत्य होतं म्हणून पांडवांचा विजय झाला. याही पलीकडची अजून एक गोष्ट आहे, ती ही आहे, पांडवांचा विजय होण्याचं कारण जर का असेल एकमेव काही, तर ते हे आहे की अर्जुनाने आपल्या रथाची डोर भगवंताच्या हाती दिली. आपल्या रथाची डोर भगवंताच्या हाती दिली. हे म्हणून नाही की तू मला विजयी कर, हे म्हणून दिली की अब सौंप दिया इस जीवन का, अब सौंप दिया इस जीवन का, सब भार तुम्हारे हाथों में, अब जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में. जिथपर्यंत कर्माच्या परिणामांचा विचार करू तिथपर्यंत ते शून्य आहे. खरा कर्मयोग काय माहितीये? आपण कर्म करतो यासाठी की कर्म केल्यानंतर मला पैसा मिळेल, पैसा मिळाल्यावर मला सुखसुविधा येईल, सुखसुविधा मिळाल्यानंतर मी आनंदी होईल. आनंदी होण्यासाठी जे कर्म करतात ते सगळे अकर्म आहे. आनंदी होण्यासाठी जे कर्म करतात ते सगळे अकर्म आहे. आनंदी होऊन जे कर्म करतात तो खरा कर्मयोग आहे. ते स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य मला नेहमी फार असं वारंवार आठवलं की फार प्रेरणा देतं. इफ यू डोंट फाईट व्हॉट यू वॉन्ट देन डोंट क्राय फॉर व्हॉट यू लॉस्ट. जीवनामध्ये जेही तुम्हाला पाहिजे त्याच्यासाठी संघर्ष करायला तयार नसाल तर जे गमावलं त्याच्यासाठी रडत बसण्याचा अधिकार आपला नाही. लक्ष आहे ना? ऐकताय ना? जागे आहात ना? मी रागाने नाही विचारत, लक्ष आहे ना, ऐकताय ना, करुणेने विचारते. बघा, रागात विचारणं आणि करुणेने विचारणं फरक आहे ना. जसं विचारलं, जसं लक्ष आहे ना, आणि करुणेने थोडं लक्ष आहे ना, ऐकताय ना. कुठेतरी फिरलेलं विभागलेलं मन आपोआप जागेवर येऊन बसतं. एका ठिकाणी कथा चालली होती मोर्शीला 2010ची 10-11ची गोष्ट ना. साऊंडवाले दादा इतके हुशार होते, त्यांनी विथ म्युझिक तो रेकॉर्ड केला, तो शब्द ऐकताय ना असं छान, लक्ष आहे ना, ऐकताय ना असं रेकॉर्ड केला आणि तो दिला सगळ्यांना. बऱ्याच लोकांनी ती आपली रिंगटोन ठेवली, मग ती वाजायची, ऐकताय ना, लक्ष आहे ना, लक्ष आहे ना, लक्ष, ऐकताय ना, ऐकताय ना, ऐकताय ना, असं ते वाजायचं आणि म्युझिक सहित वाजायचं, अजून छान वाटायचं. ऐकताय ना, ऐकताय ना, ऐकताय ना, ऐकताय ना असं. बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया मांडली या शब्दांविषयी आणि सांगितलं की हे ब्रह्मवाक्य आणि खरोखर आहे. कारण सांगू, जे वाक्य, जे शब्द आपल्या मनाला वर्तमान क्षणात जोडत असेल ते वाक्य ब्रह्मवाक्यच आहे. वर्तमान क्षणाशी जोडताना बस. पांडव दिग्विजयी झाले याचं महत्वाचं कारण हे की कर्मयोग झाला त्या ठिकाणी. कर्मयोग. बऱ्याचदा आपल्याला जे पाहिजे ते आपण देवाला मागतो. देवा मला हे पाहिजे ते मला दे. ते मागत नाही, देवा जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला दे. देवा पुढे चॉईस ठेवतो, प्रभू एक हे एक हे आहे, जे मला योग्य आहे ते दे, नाही जे मला पाहिजे ते दे. तिथेच गडबड सुरू होते. एक आई आणि छोटासा बालक दुकानात गेले. तो छोटासा गोलमटोर गालांचा छोटा छोटा मुलगा बघून त्या दुकानदाराला इतकं छान वाटलं आणि त्या दुकानदाराने त्या बालकाला चॉकलेट देण्यासाठी काढले. बाळ चॉकलेट्स घे. त्या बाळाने ते चॉकलेट पाहिले, नाही नको. बरणी पुढे केली, बाळ चॉकलेट घे.
नको. आईला आश्चर्य वाटलं, कमाल आहे, तो छोटासा बालक जो चॉकलेट मोठ्या आनंदाने खुशीने अगदी घेतो, तो असा का करतोय, नाही का म्हणतोय. बरणी पुढे केली, बा चॉकलेट घे ना. नको. कमाल आहे, नाही का म्हणतोय हा कळत नाही. सगळं शॉपिंग करून आई आणि मुलगा वापस आले, त्यावेळेला त्या दुकानदाराने आपल्या हाताने चॉकलेट काढले आणि दिले. घे रे घे. त्यांनी लगेच घेऊन घेतले. हां जमलं. आईने विचारलं, बाळ त्यांनी चॉकलेट दिले तू घेतले, म्हटलं घे, तू घेतले नाही. दिले लगेच घेतले. कधीपासून एवढी बदल नाही, सुधारणा कधीपासून. तसं नाही आहे आई, मी ठरवूनच गेलो होतो की त्या दुकानदार काकांनी मला चॉकलेट घ्यायला लावले तर घ्यायचे नाही, दिले तर घ्यायचे. म्हणे का. म्हणे सोपं आहे ना, त्या बरणीतून मी चॉकलेट माझ्या हाताने घेतले असते, माझे हात छोटेसे आहे, असे किती चॉकलेट माझ्या हातात बसले असते. त्या दुकानदार काकांचे हात मोठे मोठे आहे, जास्त चॉकलेट त्यांच्या हातात बसले. आपण जे मागतोय ना ते असंच छोटं आहे, छोटं आहे. आपल्या भगवंताला जे द्यायचं आहे ते त्याची दूरदृष्टी आहे. आणि म्हणून सांगितलं पांडवांना, अरे कर बाबा लढ. अरे भल्या माणसा अर्जुना, पहिले सांगितलं असतं लढणार नाही, किमान घरून ब्लेड तरी आणलं असतं. तू शस्त्र उचलणार म्हणून मी घरून ब्लेडचं पत्तं पण नाही आणलं. असं विदर्भात म्हणतात, वराडात. ब्लेड पण नाही आणला, साधा शस्त्र नाही उचललं. तू शस्त्र उचलणार म्हणून नाही उचललं ना. उचल. पळून जाणार होते अर्जुन, पण सगळ्यात मोठं शस्त्र जर का कोणी उचललं असेल तर ते भगवंताने उचललं. शत्रूवर नाही उचललं, स्वतःच्या मित्रावरती उचललं. ज्ञानापेक्षा अजून कोणतं मोठं अस्त्र असू शकतं सांगा जरा. अर्जुनाला सांगितलं, अरे लढ रे, किती परिणामाचा विचार करत बसतो. पाप क्या पुण्य क्या कौन जाने, कर्म कर फल की चिंता मिटा दे. सबसे हारा सबसे जीता तू अपने से हारा, तू ही सागर है तू ही किनारा. नाही आता म्हणायला तर इतकी प्रमाण आहे, इतकी सुंदर सुंदर आहे, पण असं वाटतं काहीच म्हणून काही नाही. पण वेळ नाही. आमच्या पुढे सगळ्यात मोठा विचित्र पदार्थ आहे, जो कदाचित एखाद्या वक्त्याचा शत्रू आहे, ते म्हणजे घड्याळ. थोडं इकडे तिकडे जाण्याची पाप क्या पुण्य क्या कौन जाने, कर्म कर फल की चिंता मिटा दे. सबसे जीता तू अपने से हारा, तू ही सागर है तू ही किनारा. ते ना, जीवन में सदा हंसते रहो, हंसना जिंदगी की जरूरत है. जीवन में सदा हंसते चलो, हंसना जिंदगी की जरूरत है. जिंदगी जियो तो इस अंदाज से जियो कि आपको देखकर लगे जिंदगी कितनी खूबसूरत है. जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री भगवंतांनी लढायला सांगितलं म्हणून अर्जुनाने हातामध्ये पण प्रश्न विचारले, हे काय ते काय, कर्म काय, धर्म काय, सगळं पुरुषोत्तम काय, सगळं सगळं भगवंतांनी सांगितलं. शस्त्र उचललं, पांडव दिग्विजयी झाले. परिणाम स्वरूप, कारण कर्माचा विषय. एकदा आम्ही आश्रममध्ये होतो, बँगलोर आश्रममध्ये, आणि भगवद्गीतेचे पाठ चालत राहतात. तर भगवद्गीतेचा 18व्या अध्यायाचा कुठला तरी 6वा की 7वा श्लोक चालला होता, मला नीटचं आठवत नाही आहे. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की मनुष्य कर्माच्या फळांना त्यागू शकत नाही. मनुष्य कर्माच्या फळाला त्यागू शकत नाही. आगेवरती पाय पडला तर तुम्ही असं आगेला म्हणू शकत नाही, सॉरी चुकून पाय पडला. तिचं काम आहे दाह करणे, ती दाह करणार. मनुष्य कर्माच्या फळापासून वाचू शकत नाही. मग प्रश्न हा आहे की प्रत्येक कर्म भोगत राहिलो तर किती जन्म घ्यायचे, किती जन्म सोडायचे, आणि किती वेळ फिरत राहायचं, आणि कोणते कोणते कर्म योग्य अयोग्य हे कोणी ठरवायचं. सोपं गणित आहे. त्याच्या पुढच्याच श्लोकामध्ये भगवंत उत्तर देतात, अगदी सोपं आहे. मनुष्य कर्माच्या फळाला त्यागू शकत नाही ना, मग प्रत्येक कर्माचाच त्याग करा. भक्तांनी दुसरं काही नवीन केलं नाही, प्रत्येक कर्माचा त्याग केला. त्या क्षणापासून मला असं लक्षात आलं, वाह किती सोपं सूत्र आहे ना, की कर्माचा
कर्मफळाचा त्याग नाही आला ना तर अत्यंत सोपं आहे. प्रत्येक कर्माचा त्याग करू म्हणजे त्या क्षणापासून मी जेही कर्म करते नाव घेत करते, नाम घेत करते. रात्री झोपण्या अगोदर दिवसभरामध्ये जेही वाईट कर्म केले ते देवाला समर्पित करते. प्रभू, हे वाईट केलेले कर्म तुम्हाला समर्पित, पुन्हा असे कर्म करण्याची बुद्धी मला देऊ नये, आणि जेही चांगले कर्म केले तेही तुला समर्पित याचा अहंकार मला होऊ नये. एकदा एका कथेमध्ये हे सगळं मी बोलले आणि नांदगाव पेठला कथा सुरू होती. ठाकूर म्हणून आहे, त्यांच्याकडे माझा मुक्काम होता. त्यांनी सुंदर पोळ्या केल्या, चपात्या केल्या आणि मला जेव घातलं. जेव घालताना मला म्हटल्या, दीदी आज ना आप पेट भर के खाना खाना. म्हटलं हाँ हम हर दिन पेट भर के खाना खाते क्योंकि आज कुछ राज है कुछ. तर मला म्हणायला लागले हाँ आज एक बहुत बड़ा राज छिपा है. मतलब हाँ बोलो बोलो क्या है. तो म्हणायला लागला, दीदी आज कथा सुनते वक्त ऐसे लगा कि अगर खाना बनाते समय हम राम राम कहेंगे तो ये भी तो हमारा एक कर्म भक्ति भजन में परिवर्तित होगा. तर प्रत्येक पोळी बनवताना मी आज राम म्हटलंय म्हणून माझ्या आज प्रत्येक पोळीत राम आहे. पोट भरून जेवण करा. संतांनी काही वेगळं नाही केलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. होणारे प्रत्येक कर्म समर्पित, आणि समर्पित करताना वाईट कर्म आपोआप फिल्टर होतात, निघून जातात, सत्यकर्मांना प्रवृत्ती मिळते. म्हणून पांडव दिग्विजयी झाले. लक्ष आहे ना, ऐकताय ना. याच्यावर खूप वेळ बोलता येतं पण आपण थोडं त्याच याला स्पर्श करू आणि पुढे चालू. परिणाम स्वरूप पांडव विजयी झाले, पण मात्र दुर्योधन अत्यंत घायाळ रक्तबंबाळ अवस्थेत एका रक्ताच्या डबक्यात पडलेला आहे. अश्वत्थामा आला. अश्वत्थामा लोभाच्या आणि दुर्योधन बदल्याच्या भावनेने ग्रस्त आहे. भगवद्गीता सांगते ना, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते, संगात जायते कामा, कामात क्रोधात भिजायते, क्रोधात भवती सम्मोहान, सम्मोहान स्मृतिवृंदाश बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. ही प्रणश्यतीकडची वाटचाल आहे. ज्या वेळेला एका विषयाचे दोन लोक एकत्र आले की गडबड होते, दोन पिणारे एकत्र आले की गडबड होते ना, तसंच इकडे आहे बदल्याच्या भावनेने तडपणारा अश्वत्थामा, आणि तिकडे लोभमोहाच्या भावनेने अश्वत्थामा, आणि बदल्याच्या भावनेने दुर्योधन. तू जर का बदला घेतला तर तुला पाहिजे ते देईल असं म्हणून अश्वत्थामाला पाठवलं. आज माझ्या देवाने एक लीला केली. गोविंद एक लीला करतात. ज्या ठिकाणी पांडव झोपायचे त्या पांडवांच्या जागी पांडवांच्या उंचीला आलेल्या 5 पुत्रांना निजवलं. शतसोम, शतनिक, शतदुर्व, शतकीर्त, शतसेन, ते 5 पुत्र तिथे निजवले. पांडवांना आपल्याबरोबर चर्चेमध्ये मग्न केलं. पाहतो तर काय, अश्वत्थामाने रात्रीच्या समयाला निष्पाप अशा असलेल्या त्या 5 पुत्रांचा शिरच्छेद करून ते शिर दुर्योधनापुढे नेऊन ठेवले. दुर्योधनाने हे सगळं बघितलं. दुर्योधनाच्या लक्षात आला, इतने बड़े युद्ध में जिसका बाल ही बाका न कर पाया हो, इतक्या मोठ्या युद्धामध्ये ज्याचा कोणी केसालाही धक्का लावू शकला नसेल, त्याचा इतका विचित्र हत्या संभव नाही. अशा प्रकारे सहज हत्या संभव नाही. काहीतरी गडबड आहे. बघितले तर ते 5 पांडवांचे नाही, पांडवांच्या 5 पुत्रांचे शिर होते. लक्ष आहे ना. सकाळी सकाळी द्रौपदी ज्या वेळेला, पांचाली ज्या वेळेला आपल्या 5ही पुत्रांना या स्थितीमध्ये, या अवस्थेमध्ये बघते, डोळ्यातून अश्रूधारा व्हायला लागते. हाक मारते, गोविंद गोविंद. सगळे धावत येतात, सगळे. लक्ष आहे ना. पांडवाले अर्जुनांनी ही स्थिती बघितली, बघवल्या गेली नाही. वचन घेतलं, संध्याकाळपर्यंत ज्याने कोणी ही स्थिती केली असेल त्याला मी शिक्षा देईल. बदला आणि शिक्षा याच्यामध्ये अंतर आहे. शिक्षा जो देणारा असतो तो तृप्त म्हणण्यापेक्षा ज्याला शिक्षा द्यायची आहे त्याला कुठल्याही प्रकारच्या भावनाद्वारे त्रास होत नाही. पण ज्याला बदला घ्यायचा आहे, बदला ज्याचा घ्यायचा तो तर आरामात झोपतो, ज्याला घ्यायचा आहे तो मात्र जळत राहतो. आणि शिक्षा देणे समोरचा व्यक्ती आपला असल्याचं लक्षण आहे, आणि बदला घेणे हे द्वैताचं लक्षण आहे. जिथे द्वैत आहे तिथे गडबड आहे. मी शिक्षा देईल, मी दंड देईल त्याला.
आणि अश्वत्थामाला एखाद्या पशुप्रमाणे पशुवत्पाशबद्ध पशुप्रमाणे बांधलं. ब्रह्मास्त्र सोडलं अश्वत्थामाने. अर्जुन घाबरले. भगवंताने सांगितलं, अर्जुना ब्रह्मास्त्र फक्त त्यांना सोडणे माहिती आहे, तुम्हाला तर दोन्ही कला अवगत आहे. सोडणे देखील आवर देखील घालणे. अश्वत्थामाला बांधण्यात आलं. मारणार होते, दंडित करणार होते, पण मात्र भगवंताने दंड देऊ दिला नाही. द्रौपदी पुढे उभा केला. द्रौपदी, हा खरा गुन्हेगार तर तुझा आहे, तू दंड दे, याला काय द्यायचा. द्रौपदीने उभ्या असलेल्या अश्वत्थामांकडे बघितला, विचार केला, काय दंड द्यावा, मी काय दंड देऊ शकते. कारण पुढे उभा असलेला जो कोणी आहे तो केवळ एक आरोपी नाही, एक शिक्षाधारी नाही, ज्यांनी माझ्या 5 पुत्रांचा, आणि तेही अगदी निर्देही अशा प्रकारे झोपेत निद्रा अवस्थेत असलेल्या 5 पुत्रांचा वध केला. केवळ तो माझ्या पुढे आज उभा नाही, तर आमचे गुरुपुत्र उभे, ब्राह्मण पुत्र उभे. द्रौपदी जरी अग्निपुत्री आहे तरी देखील तिला माहिती आहे कुठे क्षमा द्यावी आणि कुठे दंड. द्रौपदीने आपल्या समोर उभ्या असलेल्या 5 पुत्रांच्या मारेकऱ्याला बघितलं आणि आपल्या पतींना सांगितलं, मुच्यतामेश मुच्यतामेश ब्रह्मणो नितराम गुरो. सोडून द्या याला. एकदा नाही म्हटलं, 2दा म्हटलं, सोडून द्या याला. आश्चर्य. भीमसेन म्हणताय, द्रौपदी तुझ्या 5 पुत्रांचा मारेकरी तुझ्या पुढे उभे आणि तू म्हणते सोडून द्या याला. कारण काय? कारण फक्त एक आहे बघा, समोरच्याने केलेल्या चुकीची त्याला शिक्षा, त्याला दंड देऊ शकतो आपण. समोरच्याने केलेल्या चुकीची दंड देण्याची क्षमता माझ्याकडे आहे. तरी देखील जर का मी क्षमा करत असेल तर मी बलवान आहे. समोरच्यानी केलेल्या चुकीची दंड देण्याची क्षमता माझ्याकडे आहे, तरी पण जर का मी क्षमा करत असेल तर मी बलवान आहे. हा क्षमा देणाऱ्याचा नियम. घेणाऱ्याचा नियम काय आहे? देणारे आणि घेणारे दोघांचे नियम कळला पाहिजे ना. कारण ज्या वेळेला हा मी एकट्याचा नियम ऐकला त्यावेळेला तो मला आवडला, पटला, पण रुचला नाही. कारण तो तिथे थांबून जमणार नाही, त्याच्या पलीकडे पण काही असलं पाहिजे ना. हा तर देणाऱ्याचा नियम आहे, मग घेणाऱ्याचा नियम काय आहे? समोरच्याला दंड देण्याची क्षमता असून मी क्षमा करत असेल तर मी बलवान आहे. आणि जो क्षमा घेतोय त्यांनी लक्षात ठेवावं की आपल्याला समोरचा व्यक्ती आपल्या चुकीवर क्षमा करतोय त्याचं कारण तो निर्बल आहे म्हणून नाही, तो सज्जन आहे म्हणून क्षमा करतोय. किती लोक म्हणतात बरोबर आहे. लक्ष आहे ना. सोडून द्यायला. एखाद्या विंचवाने आपल्याला डंक मारावा म्हणून आपणही विंचवाला दंडित करावं, हा तर मूर्खपणा आहे. समोरच्याने वाईट वागण्याचा स्वभाव आणि आपला योग्य वागण्याचा स्वभाव आहे, त्यांनी त्याचा वाईट वागण्याचा स्वभाव सोडला नाही. आपण आपला चांगला स्वभाव का सोडावा? कोणी 4 शिव्या देऊन जात असेल, आपणही अपशब्दांनी त्यांना हिणवणे, याचा अर्थ काय? त्याच्या वाईटपणाने आपल्या चांगलेपणावरती विजय मिळवला. हा पण मग सामदाम दंडभेद. मी म्हटलं ना, क्षमा घेणाऱ्याचाही आणि देणाऱ्याचाही नियम आहे ना. मग घेणाऱ्यांनीही लक्षात असावं आणि देणाऱ्यांनीही जाणीव ठेवावी. एकदा क्षमा करावं आणि त्याला जर का आपण क्षमा करतो याची जाणीव असेल तर वारंवार क्षमा करावं. गोपाल कृष्ण भगवान की जय. द्रौपदीने, पांचालीने सोडून देण्याचा आदेश, सोडून देण्याची इच्छा प्रकट केली. अर्जुन विचार करताय की आता याचा उत्तर फक्त गोविंद देऊ शकतात. गोविंद, तुम्हीच याचा काहीतरी पर्याय काढा. भगवंतानी उत्तर दिलं, हे बघ अर्जुना, सोडू नको, तुझ्या 5 पुत्रांचा मारेकरी आहे आणि सोडून दे. ब्राह्मण आहे, गुरुपुत्र आहे, कमाल आहे. भूदेव आहे, विप्र आहे म्हणून सोडून द्यावं, ठीक आहे, इथपर्यंत आहे. दुसरी गोष्ट, ब्रह्मस्य जानाति इति सह ब्राह्मणा. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण आहे, त्यांनी ब्रह्म जाणलं का? दुसरी गोष्ट, हा मारेकरी आहे, काय करावं ते काय ना. देवा, अर्धा पागल पहिले होतो, उरलेला अर्धा आता होऊन जाईल. एकीकडे म्हणताय सोडून दे, एकीकडे म्हणताय नको सोडू. एक सांगा काय करावं? ब्राह्मणाचा मृत्यू त्याची मान कापण्यात नाही, शिखा कापण्यात आहे.
एका मान्याचा मृत्यू, त्याचा अपमान होण्यात आहे, डोक्यावरचा मस्तकावरचा तो एक आहे सुदामा, एक आहे सुदामांचा सत्कार स्वतः भगवंताने केला, इकडे हृदयामध्ये स्थापित केला, इकडे भगवंताने आदेश दिला की त्याच्या डोक्यावरचा जो मणी आहे तो मणी काढून घ्या. चिरंजीवित्व दिलं अश्वत्थामाला, पण मात्र मोठं विचित्र चिरंजीवित्व होतं ते, किंवा आहे ते, लक्ष आहे ना. द्रौपदी जिच्या मनामध्ये जरी अग्निपुत्री आहे तरी दयाभाव आहे, ती वंश परंपरा वर्णन करते. ती परंपरा वर्णन करत पुढे आले सुभद्रा. सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू रणांगणात मारला गेला. सुभद्रा रडली नाही, कारण ज्या ठिकाणी माझा पुत्र मारला जात असेल तो त्याचा मृत्यू नाही, तो त्याचा मोक्ष आहे, कारण त्याच्या समोर साक्षात गोविंद आहे. त्याला मोक्ष मिळाला म्हणून मला रडत बसण्याची आवश्यकता नाही. मी धन्य आहे जिचा पुत्र एका वीरश्रीला प्राप्त झाला. गोपाल कृष्ण भगवान. अभिमन्यूची पत्नी उत्तरा गर्भस्थ आहे, आणि ही जी उत्तरा गर्भस्थ आहे आता मात्र तिचा गर्भ अश्वत्थामाने आपला बदला घेण्याच्या हेतूने तिच्या गर्भावरती ब्रह्मास्त्राचा प्रहार केला. तो झालेला ब्रह्मास्त्राचा प्रहार मात्र आता खूप अग्नी, आजूबाजूला अग्नी आणि उत्तराचा गर्भ नष्ट करण्याचा यत्न करत आहे. उत्तरा धावत निघाली. या वेळेला भगवान द्वारकाला निघाले होते, तेवढ्यात हाक मारली, गोविंद पाही मां, पाही मां, पाही पाही महादेवन देव देव जगतपते. गोविंद एवढ्यावर थांबली नाही उत्तरा, याच्याही पलीकडे काहीतरी म्हणली, गोविंद तुला माझं वचन आहे, आतापर्यंत तुझ्या भक्ताचं रक्षण तू केलं, यादवाचा राणा पांडवागरी. आतापर्यंत तुझ्या भक्ताचं रक्षण केलं, पण माझ्या गर्भामध्ये वाढणारं हे लहानाचं मोठं होणारं लेकरू तुझ्या भक्तांचा वंश आहे. भक्तांचा वंश पूर्ण संपला तर तुझं चिंतन कोण करेल? हे प्रभो, जर का आज इथे भक्तांचा वंश संपला तर हे जगत लक्षात ठेवेल, परमात्मा परब्रह्म भक्ताचं रक्षण करण्याकरता समर्थ आहे, पण भक्ताच्या वंशाचं नाही. आमच्या वंशाचं रक्षण कर प्रभो. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचं रक्षण करी देवा असं म्हटलं तरी चालेल. आतापर्यंत महाभारताच्या युद्धामध्ये शस्त्र अस्त्र न उचलण्याचा संकल्प घेणारे भगवान या क्षणाला एकेका हातात 2-2 आयुध धारण करताय. का? तर माझ्या भक्ताच्या वंशाचं रक्षण व्हावं. प्रवेश केला त्या गर्भामध्ये. वास्तविक पाहता गर्भ अशी स्थिती आहे, एका बालकाचा जन्मही होतो, पण तिथे थोडी अस्वच्छता असते, पण त्या ठिकाणीही भगवान गेले, उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. धन्य तो बालक, ज्या बालकाला तपश्चर्या करावी लागते मग परब्रह्म मिळतात, पण ज्या बालकाने आपल्या आईच्या गर्भातच देवाचं दर्शन घेतलं, बाहेर आले. भगवान रक्षण करून त्या ब्रह्मास्त्रापासून ज्या वेळेला परमात्मा बाहेर आले, ही चोरी माता कुंतीने पकडली, आणि माता कुंती म्हणताय, प्रभो चोरी पकडली बरं का देवा, एक गोष्ट मागायची इच्छा आहे, मागू. आतापर्यंत जे जे इच्छा प्रगट केली ते सर्व आपण प्रदान केलं. आज माझी एक इच्छा आहे, ते मला द्या अवश्य. भगवान द्वारकेला जाणारे माता कुंतीकडे वळून पाहतात आणि माता कुंतीला इच्छा विचारतात, काय इच्छा आहे? माता कुंतीने मागितलं. काय मागितलं हे तुम्हाला सर्वांना भलीभाती माहिती आहे. विपदः दे प्रभो, संकट दे, दुःख दे, भरपूर विपदः दे. का विपदा दे, का दुःख दे? याचं कारण आहे, दुःख से अगर चोट खाई न होती, प्रभु तेरी याद आई न होती. बरेच लोक म्हणतात कुंती सारखं दुःख मागा, कुंती सारखं दुःख मागा. नाही, काही आवश्यकता नाही. त्यावेळेला त्या क्षणाला माता कुंतीला वाटलं दुःख मागावं, माता कुंतीने मागितलं दुःख, म्हणून आपणही दुःख मागत फिरावं, आवश्यकता नाही. हा, मी तर म्हणेल भगवंताने दिलेला प्रत्येक क्षण तो दुःखाचा असो अथवा सुखाचा असो, प्रसादास समान स्वीकार करावा. हातावरती पडणारा कितीही गरम असलेला प्रसाद खावा लागतो, किंवा किमान थोड्या वेळ ते गरम सहन तरी करावं लागतं. कारण तो प्रसाद आहे ना, फेकता येतो ना ठेवता येतो. तसाच जीवनातला प्रत्येक क्षण सुखाचा असो दुःखाचा असो तो त्याचा प्रसाद आहे. हर सांस मेरी पूजा तुम्हारी, हर कदम मेरा प्रदक्षिण तेरा,
हर पुष्प पर सुगंध है तेरी, हर क्षण मेरा प्रसाद तेरा, हर क्षण मेरा प्रसाद तेरा. प्रत्येक क्षण प्रसाद आहे, तो दुःखाचा असो अथवा सुखाचा असो, आणि तू दिलेल्या प्रत्येक प्रसादासाठी मी तयार आहे प्रभू. ही खरी सेवा आणि हीच खरी पूजा आहे. त्यावेळेला माता कुंतीने दुःख मागितलं असेल, ती त्या समयाची त्यावेळेची गरज होती. माता कुंतीने दुःख का मागितलं? अनेको कारण, त्यापैकी एक कारण, प्रभो ज्या ज्या वेळेला दुःख आलं त्या वेळेला तू आलास. ज्या वेळेला पांडवांना लाक्षागृहामध्ये जाण्याचं षडयंत्र रचलं, तू आला. भीमांना विष पाजलं, तू आला. दुःख आलं, तू आला. आज मात्र माझे पुत्र युधिष्ठिर, धर्मराज, राज सुख अनुभवताय, तू मात्र सोडून द्वारकेला निघून चालला. असं सुख कामाचं नाही ज्या सुखामध्ये तू आमच्या सोबत नाही. जन्मोजन्मी दुःख पाहिजे ज्या वेळेला तू आमच्या सोबत आहे. बस सुखादुखाशी घेणं देणं नाही, तू सोबत पाहिजे बस. प्रभू राम हनुमंतांना विचारतात, हनुमानजी, मोठं सुंदर आहे हा. प्रभू राम हनुमंतांना विचारतात, हनुमानजी तुमच्या जीवनातला सगळ्यात दुःख काय सांगा, मोठं दुःख काय सांगा, सगळ्यात मोठं. आता असं वाटलं रामांना सांगेल हनुमान की लंका दहन करण्याची वेळ आली ते दुःख आहे, सीतामाईचा शोध घेण्याची वेळ आली ते दुःख आहे, सेतू बांध करून लंका पार करण्याची वेळ, समुद्र पार करून लंकेत पोहोचण्याची वेळ आली ते दुःख आहे. हनुमंतांना विचारलं, प्रभू रामांनी, बोल हनुमान तुमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख काय? हनुमंत उत्तर देतात, कहा हनुमंत विपत्ती तब सोही, जब तव सुमिरन भजन न होई. अरे प्रभो, हे तर छोटे छोटे क्षण होते माझ्या जीवनातले. माता सीतेचा शोध घेणे, लंका दहन करणे, सेतू बंधन करून समुद्र पार करणे, माझ्या जीवनातला दुःखाचा क्षण तर तो आहे ज्या दिवशी ही जिव्हा तुमचं नाव घेण्याचं, भजन करण्याचं बंद करेल. ज्या दिवशी या जिवेवरील तुमचं भजन होणार नाही, तो क्षण शेवटचा असू दे, तो दुःखाचा आहे. म्हणून असं दुःख माझ्या जीवनात येऊ नये. या जिभेद्वारे, या मुखाद्वारे सदैव तुमचं स्मरण होत राहावं. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न को. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न को. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न को. जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को होय. राम सिया राम, सिया राम, सिया राम. राम सिया राम, सिया राम, सिया. मी तर म्हणे ज्याच्या जीवनामध्ये दुःख आहे त्यांनी भगवंताला धन्यवाद द्यावा. प्रभो काय तुझी कृपा आहे माझ्यावर. कारण ज्यावेळेला आपल्या जीवनात दुःख येतो त्यावेळेला आपण म्हणतो, हे प्रभो मीच का. सुख येतो त्यावेळेला असं कधी म्हणलंय का, मीच का, माझ्या बाजूच्याला का नाही. राम सिया राम, सिया राम, सिया राम, जय राधे श्याम, जय जय राधे श्याम. राम सिया राम, सिया राम, सिया राम, जय राधे श्याम, बोलो जय राधे श्याम. राम सिया राम, सिया राम, सिया राम, जय राधे श्याम, जय जय राधे श्याम. राम सिया राम, सिया राम, सिया राम, जय राधे श्याम, बोलो जय राधे श्याम. राम सिया राम, सिया राम, सिया राम. राम सिया राम, सिया राम, राधे श्याम, राधे श्याम, राधे श्याम. सिया राम, सिया राम. राम सिया राम, सिया राम, सिया राम, जय राधे श्याम, जय जय राधे श्याम. राम सिया राम, सिया राम, सिया राम, जय राधे श्याम, बोलो जय राधे श्याम. राम सिया राम,
सगळ्यांनी भजन करायचंय. साक्षात पवनपुत्र हनुमान इथपर्यंत आले आणि आपण प्रभू रामांचं भजन करू नये असं तर कधी होणार नाही. दोन्ही हात वरती करत मोठ्या प्रेमाने भजन करत आनंद घेऊया. लल लंगोटो हाथ में सोटो, लल लंगोटो थारे हाथ में सोटो. जय हो पवन कुमार, जय हो पवन कुमार, मैं बारी जाऊं बालाजी. जय हो पवन कुमार, मैं बारी जाऊं बालाजी. मैं बारी जाऊं बालाजी, मैं बारी जाऊं बालाजी. जय हो पवन कुमार, मैं बारी जाऊं बालाजी. जय हो पवन कुमार, मैं बारी जाऊं बालाजी. सलसर तारो बने देवलो, सलसर तारो, सलसर तारो बने देवलो. महेंद्रपुरी बने देवतारे, नौबत बाजे द्वार, नौबत बाजे द्वार. मैं बारी जाऊं बालाजी. जय हो पवन कुमार, मैं बारी जाऊं बालाजी. मैं बारी जाऊं बालाजी, मैं बारी जाऊं बालाजी. मैं बारी जाऊं बालाजी, मैं बारी जाऊं बालाजी. तारी जय हो पवन कुमार, मैं बारी जाऊं बालाजी. जय हो पवन कुमार, मैं बारी जाऊं बालाजी. चम 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 नच देखो वीर हनुमाना. है कहते हैं लोग इसे राम का दीवाना. कहते हैं, कहते हैं लोग इसे राम का दीवाना. चम 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 नच देखो वीर हनुमाना. भक्त हनुमाना, भक्त हनुमाना, वीर हनुमाना, भक्त हनुमाना. वीर हनुमाना, वीर हनुमाना, वीर हनुमाना, वीर हनुमाना, वीर हनुमाना, वीर हनुमाना, वीर हनुमाना. बोले सियावर प्रभु रामचंद्र भगवान की जय हो. पवन सुत हनुमान की. तुम्हारो भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे. अंतकाल रघुवर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई. और देवता चेतन धराई, हनुमत सी सर्व सुख कराई. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमरे हनुमत बलबीरा. जय 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 हनुमान गोसाई. कृपा करो गुरुदेव की नाई. जो सतबार पाठ कर कोई, छूट ही बन्नी महासुख होई. पवनपुत्र हनुमंताची उपासना सर्व साधन प्रदात्याची उपासना आहे. पवनपुत्र हनुमान शक्ती देतात, भक्ती देतात, भजन देतात, स्मरण देतात, चिंतन देतात आणि शक्तीही देतात. तर
बुद्धीही देतात. या ठिकाणी आपण कथा विश्राम करीत आहोत. उद्या आपण फार सुंदर झाकीचं दर्शन करणार आहोत. ध्रुवचरित्र, त्यानंतर उद्या खरं तर आज आपण इथपर्यंत पोहोचायला पाहिजे होतं की राजा परीक्षित शुकदेवांपर्यंत येऊन पोहोचले, पण हे आज शक्य झालं नाही. बऱ्याचदा कथा केली आहे, पण आज दुसऱ्या दिवशी हे शक्य पण होत नाही, कारण इतक्या अद्भुत कथा आहे, काही सोडावं असं वाटत नाही आणि काही सुटलं तर करमत पण नाही, है ना, समाधान पण नाही. तर सगळं पाहू, स्पर्श करू, विस्तार करू, व्यवस्थित पाहू. 7 दिवसामध्ये आपल्याला कथेची पूर्तता करावीच लागते, हा नियम आहे, सप्ताह कथा आहे. पण उद्या आपण नरसिंह अवतारापर्यंत पोहोचणार आहोत. उद्या स्वतः या ठिकाणी स्तंभामधून झाकी आपण पाहणार आहोत. उद्या स्तंभामधून स्वतः नरसिंह भगवान येतील आणि प्रल्हादावर कृपा करतील, हिरण्यकश्यपूचा संहार करतील. उद्या स्वतः या ठिकाणी आपण ते अनुभवणार आहोत. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. पंचम वेद निरालाय, नवज्योति जगाने वाला, नवज्योति जगाने वाला. हरि नाम यही, हरि नाम यही, हरि नाम यही, हरि नाम यही, जग के मंगल की आरती. पापियों को पाप से है तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. पावन पुनीत पापों को मिटाने वाला है, हरि दर्श कराने वाला है. हे सुख करनी, हे दुख हरनी, हे सुख करनी, हे दुख हरनी, श्री मधुसूदन की आरती. पापियों को पाप से है तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती. बोल मग पंत खोल, सन्मार्ग बताने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है. श्री राम ये घनश्याम ये, श्री राम ये घनश्याम ये, प्रभु की महिमा की आरती. पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती, पापियों को
सावकन्तं हृदयारविन्दे भवं भवानी चैतन्यमाला कपालकाय कपालमाला शिशङ्कराय दिगम्बराय दिगम्बराय नमः शिवाय खाली लोटांगण बंदीन चरण डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावेव वाळीन म्हणे नमा तमेव माता पिता तमेव बंधो सखा तमेव विद्या द्रविडं तमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिया सद्गुणावा प्रकृतिसभा करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणातो समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवहरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रवरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे नमो वैश्वराय ब्रह्मे समिकामेश्वरो महाराजाय नमो नमः ॐ विश्वतश्चक्षुरत विश्वतो मुखो विश्वतो बाहुरत विश्वतस्पात सम्बाहुभ्यां नमति सम्पतये दावा भूमि जनयन् देवैक नानासुगन्धपुष्पाणि यथा कालोद्भवमि च हाथ जोड़ वंदना करूं धरो चरण में श्री ज्ञान भक्ति मोहे दीजे परम पुरुष जगदीश मैं बालक तेरा प्रभु जानो योग ना ज्ञान गुरु कृपा मिलती रहे दीदो ये धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का गौ माता की गो हत्या भारत माता की सब साधु संतन की बोलिए हर हर महादेव जय 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 श्री राम